नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग गट ड पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आरोग्य विभागामध्ये जी गट ड ची पदं भरली जातात त्याच पद्धतीची पदं आहेत. ही फक्त पदं जी असणार आहेत वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असणार आहेत. तर बघू शकता जसं की कक्ष सेवकचं पद आहे, सुरक्षा पहारेकरी, आणि ही सर्व पदं जी आहेत 10वी पास वरती भरली जात आहेत. तर यासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकतात. ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन चालू झालेले आहेत. सरळ सेवेची ही पदभरती आहे. DMER अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. फक्त 10वी पास वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि TCS कंपनी याची परीक्षा घेत आहे. तर बघा, कक्ष सेवक आहे, सुरक्षा रक्षक, पहारेकरी आहे, सहाय्यक स्वयंपाकी, त्याचबरोबर बटलर, पॅन्टी बॉय, सर्व ही कॅन्टीनची पद आहेत. त्यानंतर बघू शकता हमाल, मजदूर, त्यानंतर बघू शकता शिपाई, चपराशी, माळी, त्यानंतर पोस्ट मॉर्टम रूम परिचर हे देखील पोस्ट आहे. त्यानंतर आया फक्त महिलांसाठी असणार आहे. क्षयकिरण सेवकची पोस्ट आहे. प्रयोगशाळा परिचरची पोस्ट असणार आहे. प्रयोगशाळा सेवकची देखील पोस्ट असणार आहे आणि फक्त सेवकसाठी देखील पोस्ट असणार आहे. त्यानंतर बघा दवाखाना सेवक, रुग्णपट वाहक, बघा ही जी पदं भरली जात आहेत ही गट ड ची खूप कमी जाहिराती येतात आणि खूप दिवसानंतर ह्या जाहिराती ज्या आहेत ते प्रसिद्ध झालेल्या आहेत गट ड च्या, जे की वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत आहेत. आरोग्य सेवेप्रमाणेच ही सर्व पदं आहेत. सेम कामं देखील याची असणार आहेत. तर बघा अंधार खोली परिचर, संग्रहालय परिचर, प्राणी गृहपाल, न्हावी हे देखील पोस्ट आहे. त्यानंतर भंडार सेवक कर्मचारीची पोस्ट आहे. पिंजारी पोस्ट आहे. रामोशीची पोस्ट आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीची पोस्ट आहे. ग्रंथालय सेवकची पोस्ट आहेत. तर ह्या ज्या सर्व जागा आहेत 151 जागा ज्या आहेत या ठिकाणी कुठं भरल्या जात आहेत बघा, ह्याची माहिती इथं दिलेली आहे संपूर्ण. तर पुढची जी पोस्ट आहेत त्या आता पुढच्या रुग्णालयासाठी आहेत. म्हणजे या ठिकाणी पोद्दार रुग्णालय मुंबईचं आहे, त्या ठिकाणी आहेत 151 जागा त्या दुसऱ्या आहेत. या ठिकाणी 45 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये देखील बघू शकता वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत. मसाजिस्ट पुरुष आणि महिला यांच्यासाठी देखील वॅकेन्सी आहेत. त्यानंतर धोबीसाठी आहे, क्षयकिरण सेवक आहे, कुलीची वॅकेन्सी आहे. त्याच्यानंतर बघा पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदमध्ये देखील आहेत. अजून आयुर्वेदचं जे महाविद्यालय आहे तिथं 15 वॅकेन्सी आहेत. याच्यामध्ये बघा सर्व विच्छेदन कक्ष सेवक, रसशाळा सेवक आहे, सेवकचे पद आहेत फक्त. प्रयोगशाळा सेवकचे आहेत. शिपाई आणि पहारेकरीची देखील पोस्ट या ठिकाणी आहे. तर एकूण या ठिकाणी 200 पेक्षा जास्त पदांसाठीची ही ग्रुप डी ची जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये फक्त तुम्ही 10वी पास वरती अप्लाय करू शकतात. तर बघा, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. सरळ सेवेची सर्व ही पदं असणार आहेत. चतुर्थ श्रेणी गट ड च्या पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत. सरळ सेवेने भरण्यासाठी बघू शकता 2025 साठीची ही जाहिरात आलेली आहे. मुंबईमध्ये तुमचं जॉब लोकेशन असणार आहेत. याच पाठोपाठ पुणे असेल, त्यानंतर सांगली असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, धुळे असेल, यांच्या देखील जाहिराती आलेल्या आहेत. काहींच्या परीक्षा झालेल्या आहेत, काहींच्या जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचे अर्ज देखील तुम्ही भरलेले असतील. तर बघा, तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आली असते GMC ची. आता ही जी जाहिरात असणार आहे कुठली असणार आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी असणार आहे. अशा प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या जाहिराती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की त्याबद्दलची माहिती दिली जाईल. तर बघा, याच्यामध्ये कुठली कुठली महाविद्यालये आहेत, त्या कुठल्या महाविद्यालयांसाठी किती जागा आहेत बघा. सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई. आता तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तरी देखील इथे ऍप्लिकेशन करू शकतात. कुठूनही असाल तरी तुम्ही परीक्षा देऊ शकतात. फॉर्म भरताना तुम्हाला महाराष्ट्रामधून सेंटर देखील निवडता येणार आहे, तिथून तुम्ही परीक्षा देखील देऊ शकतात. तर बघा, सेंट जॉर्जेस मुंबई रुग्णालय जे आहे या ठिकाणी किती पदं आहेत तर इथं पुढे माहिती दिलेली आहे. टोटल 99 पोस्ट आहेत. त्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई या ठिकाणी देखील बघू शकता 6 पदं आहेत. आता ही जी सर्व पदं आहेत ग्रुप डी ची पदं आहेत, यांचा पगार सर्वांचा सेमच आहे. 15,000 ते 47,600 प्लस याच्यामध्ये सर्व शासकीय भत्ते देखील तुम्हाला नियमाप्रमाणे या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर बघा, परिचर्या शिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी 11 जागा आहेत. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय 29 जागा आहेत. आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयुर्वेदिकसाठी तिथं 6 जागा आहेत. त्यानंतर बघू शकता पोद्दार रुग्णालय मुंबई 45 जागा आहेत. त्यानंतर दुसरं एक पोद्दार वैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथं देखील या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 15 वॅकेन्सी आहेत. तर टोटल 211 पदांसाठी ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. याची परीक्षा जी आहे तुमची TCS कंपनी घेते. बघा, भरपूर साऱ्या GMC च्या परीक्षा ज्या आहेत IBPS ने घेतलेल्या
झालेली आहेत. आता TCS देखील घेत आहे. तर ही जी मुंबईची जाहिरात आहे ती TCS कडे आहे. TCS कंपनी परीक्षा घेणार आहे. याच्यामध्ये नॉर्मलायझेशन देखील तुमचं होतं. TCS मध्ये तुम्हाला आन्सर की देखील भेटत असते. IBPS मध्ये आन्सर की भेटत नाही, परंतु TCS मध्ये तुम्हाला आन्सर की देखील भेटते. नंतर तुम्हाला चेक करण्यासाठी नॉर्मलायझेशन देखील याच्यामध्ये होतं. तर याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस असणार आहे तो इंग्रजी, मराठी व्याकरण, त्यासोबत तुमचं गणित, बुद्धिमत्ता असणार आहे आणि जनरल नॉलेज असणार आहे. हे 4च विषयावरती असणार आहे. यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्यासोबत तुमचा इंटरव्ह्यू होत नाही, थेट तुमचं मेरिट लावलं जातं. या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी वाईज ज्या वॅकन्सी आहेत त्याची माहिती या PDF मध्ये आहे. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. तिथून तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल. PDF मध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार कुठं जागा आहेत ते पाहिजे आणि त्यानुसार अर्ज करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगाला 1000 रुपये फी आहे आणि राखीव प्रयोगासाठी तुम्हाला 900 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. बघू शकता हा स्वरूप आहे सिलेबसचं, जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित. 200 तुम्हाला गुण असणार आहेत. 100 प्रश्न असणार आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे. इथं तुम्हाला पाहू शकता याच्यामध्ये 2 तास म्हणजेच 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला असणार आहे परीक्षेसाठी. तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन देखील होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते सर्व डॉक्युमेंटची माहिती इथं आहे. फीस बद्दलची ही माहिती आहे. रिझर्वेशन इथं तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षणानुसार प्रत्येक पदाचं तुम्हाला रिझर्वेशन देखील पाहता येईल. त्यानुसार तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहेत. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय किंवा TCS ची वेबसाईट जी आहे अप्लाय करायची याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ऍप्लिकेशन ऑलरेडी चालू झालेले आहेत. 26 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येणार आहेत. धन्यवाद.